लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा पार पडला आणि आता सगळ्यांचं लक्ष हे निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे की राज्यामध्ये नेमकी कोणत्या पक्षाचे सरकार येईल, कोणत्या पक्षाची सत्ता येईल। कारण की सगळ्यात जास्त उमेदवार हे महाराष्ट्रामधून निवडून जातात लोकसभेचे, यापेक्षा जास्त हे उत्तर प्रदेशातून निवडून येतात। त्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं आणि आता याच महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने राजकारण झाले, एका पक्षाचे दोन पक्ष झालेत। म्हणजे शिवसेना फुटली तेव्हा राज्यामध्ये राजकीय भूकंप आला होता, त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी सुद्धा फुटली, एकाचे दोन भाग झाले। अशा पद्धतीने राज्यामध्ये दोन पक्षाचे चार पक्ष झाल्यामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल, त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले असताना आता 4 जूनचा निकाल लागल्यानंतर यानंतर शिंदे गटातले जे खासदार आहेत, जे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये गेले होते, ते आता कुठंतरी घर वापसी करू शकतात आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात असा अंदाज, अशी शक्यता सुद्धा काही जणांनी वर्तवली आहे। मग असं जर जायचं म्हणलं तर ते नेमके खासदार कोण असतील आणि ते किती संख्येने असतील हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक खासदार गेले, पण मात्र या निवडणुकाच्या निकालानंतर काही खासदार हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे वापस जाऊ शकतात, घर वापसी करू शकतात असा अंदाज दिलेला आहे। यामध्ये सगळं पहिलं नाव येतं ते म्हणजे गजानन कीर्तीकर यांचं। आता गजानन कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आणि ते 2024ची लोकसभा निवडणूक उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधून लढवणार होते। पण मात्र त्यांचा जो मुलगा आहे अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाल्यामुळं बापाविरुद्ध लेक, लेकाविरुद्ध बाप अशी लढत या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली असती, म्हणून गजानन कीर्तीकर यांनी माघार घेतली आणि या ठिकाणाहून शिंदे गटाकडून या ठिकाणी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली गेली। मग या ठिकाणी उमेदवारी दिल्या गेल्यामुळं गजानन कीर्तीकर हे त्यांच्या मुलांना सपोर्ट करत आहेत, मुलाचं काम करत आहेत अशी चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार सुरू झालेली आहे। जर मुलगा निवडून आला तर गजानन कीर्तीकर हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात आणि जर पराभूत झाला तर इकडून एकनाथ शिंदे यांच्याकडून, भाजपकडून असा आरोप होऊ शकतो की गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या मुलाचंच काम केलं, इकडं रवींद्र वायकर यांचं काम केलं नाही, त्याला निवडून आणलं नाही। मग एकंदरीत आगे कुवा पीछे खाई अशी अवस्था गजानन कीर्तीकर यांची झाल्यामुळं या निवडणूक निकालानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत जातील, पुन्हा एकदा घर वापसी करतील असा अंदाज काही जणांनी वर्तवण्यात आलेला आहे। आता यानंतरचा जो उमेदवार आहे किंवा जो खासदार आहे तो म्हणजे आनंदराव अडसूळ। आता आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघामधून येतात आणि जर गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर मग त्याचं प्रत्युत्तर आनंदराव अडसूळ हे सुद्धा देतील असं त्यांनी मागच्या एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं। मग आता आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार जे होते त्यांच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली गेली होती, पण मात्र 2024च्या या निवडणुकामध्ये त्यांची उमेदवारी नाकारली गेली। ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि तिथं नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट दिल्यामुळं आनंदराव अडसूळ यांची जागा त्या ठिकाणी नवनीत राणा यांना मिळाली। मग आता त्या नवनीत राणा जर त्या ठिकाणाहून निवडून आल्या तर मग आनंदराव अडसूळ यांचं भविष्य काय असणार आहे। मग या अगोदर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि आता त्यांनी माघार घेतली, मग कुठंतरी या ठिकाणी पर्याय म्हणून ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात असा अंदाजसुद्धा काही जणांनी व्यक्त केलेला आहे। त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे भावना गवळी यांचं। आता भावना गवळी या मागच्या 20 वर्षापासून खासदार आहेत, 4 टर्म त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्या सत्तेमध्ये सहभागी झाल्या। पण मात्र आता भावना गवळी यांना पुन्हा 2024ला संधी मिळेल, त्या ठिकाणाहून निवडून येत्या यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघातून, पण मात्र यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं या ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलं आणि त्या ठिकाणाहून दुसराच उमेदवार देण्यात आला, म्हणून भावना गवळी या नाराज आहेत। जर आपण पाहिलं तर भावना गवळी यांच्या पाठीमागं ईडीचा ससेमिरा चालू होता असा सुद्धा चर्चा होत्या, म्हणून त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण मात्र त्यांच्यासोबत गेल्यामुळं त्यांचीच खासदारकी रद्द होईल असं
असं त्यांना वाटलं नव्हतं. मग या ठिकाणी जो काही निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर त्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे वापस जाऊ शकतात, घरवापसी करू शकतात असा अंदाज काही जणांनी सांगितलेला आहे. यानंतरचं नाव येतं ते म्हणजे रामटेकमधून जे कृपाल तुमाने आहेत, यांना वाटलं होतं की शिंदे गटात गेलो तर त्या ठिकाणाहून त्यांना तिकीट मिळेल, कारण की ते जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले तर मग त्या ठिकाणी काँग्रेस या रामटेकच्या लोकसभा मतदारसंघावर दावा करेल आणि तिथं काँग्रेसनं दावा केला तर मग यांना तिथं तिकीट मिळणार नाही. म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, त्यांनी तिथून निवडणूक लढवण्याचं ठरवलं. पण मात्र या ठिकाणाहून त्यांना तिकीट देण्यात आलं नाही, म्हणून ते नाराज झालेत आणि उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्यामुळं त्यांची फजिती झाली अशी चर्चा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. म्हणून ते आता पुन्हा एकदा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्यासोबत वापस जातील अशी चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये रंगलेली आहे. यानंतरचं नाव येतं ते म्हणजे रवींद्र वायकर यांचं, कारण की रवींद्र वायकर यांची अमोल कीर्तीकर यांच्यासोबत सरळ लढत होती आहे आणि ते एक आमदार आहेत, लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. खासदार होण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले. आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले, त्यांना लोकसभेचं तिकीटसुद्धा मिळालं. पण मात्र त्यांचे जे त्या ठिकाणचे खासदार होते गजानन कीर्तीकर यांनी जर रवींद्र वायकर यांचं काम केलं नाही तर मग हे त्या ठिकाणाहून पराभूत होतील आणि पराभूत झाले तर मग त्यांना त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा घरवापसी करावी लागेल, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जावं लागेल असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आणि ते नाव आहे किरण सामंत यांचं. आता किरण सामंत हे उदय सामंत यांचे भाऊ आहेत आणि उदय सामंत यांनी किरण सामंत यांना तिकीट देण्यासाठी लोकसभेचं पुढाकार घेतला नाही, त्यांचं वजन वापरलं नाही आणि जरी एवढं वापरून सुद्धा त्यांना तिकीट त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळं किरण सामंत हे त्या ठिकाणाहून नाराज आहेत. आणि तसंही आपण राज्यामध्ये पाहिलं आहे की कशाचं पद्धतीनं सत्तेसाठी, तिकिटासाठी, उमेदवारीसाठी कोणत्या पक्षात जात आहे. उदय सामंत यांनी किरण सामंत यांची अनेक वेळा समजूत काढलेली आहे, तरी पण ते नाराज आहेत आणि ते भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात, निवडणूक लढू शकतात असा सुद्धा अंदाज काही जणांनी व्यक्त केला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्यातले 6 जे खासदार आहेत ते नाराज आहेत. ज्येष्ठ दिग्गज नेते आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा किंवा असं विश्लेषण या अगोदर काही जणांनी केलं. पण महत्त्वाचं मात्र हे जरी आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असले तरीसुद्धा उद्धव ठाकरे त्यांना घेण्याच्या तयारीत आहेत का? कारण की कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप या संपूर्ण कालावधीमध्ये झालेत हे आपण नक्कीच पाहिलेलं आहे. पण मात्र निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होईल की ह्या फक्त चर्चाच आहे का असं सुद्धा घडणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.